राधानगरी धरणाचा विसर्ग वाढला, स्वयंचलित दरवाजा उघडला, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कायम असून राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. गुरुवारी रात्री 11:32 पहिल्यांदा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 उघडला होता. त्यानंतर शुक्रवारी दुपारी 4:05 धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 उघडला आहे. त्यामुळे आता क्रमांक 3 आणि 6 अशी 2 स्वयंचलित द्वारे उघडी असून त्यातून 2,856 क्युसेक आणि BOT पॉवर हाऊसमधून 1,400 क्युसेक असा एकूण 4,256 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. दरम्यान दुपारी 3 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 32 फूट 11 इंच एवढी नोंदवण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील 35 बंधारे पाण्याखाली असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 641 पर्यंत पाऊस आपल्याकडे पडलेला आहे. मागच्या काही दिवसापासून आपल्याकडे पाऊस चालू आहे. सध्याला राधानगरी धरण हे 100% भरलेलं आहे आणि त्यातून एक दरवाजा स्वयंचलित दरवाजा आहे, त्यातला एक दरवाजा ओपन झालेला आहे आणि जवळपास 2,000 क्युसेक्स एवढ्या पाण्याचा प्रवाह चालू झालेला आहे. आज रोजी आपण परिस्थितीचा विचार केला असता आपले जे बेंचमार्क ज्याच्यावर आपण आपली पूर परिस्थिती नियंत्रण किंवा मॉनिटर करत असतो, तर राजाराम बंधाऱ्याची पातळी ही जवळपास 31 फुटावर आहे. इशारा पातळीपेक्षा खूप कमी आहे. इशारा पातळी आपली 39 फुटाची आहे. तर आम्ही ऑलरेडी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर आणि त्याच्या अगोदर पण सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याच्यासोबतच नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा आम्ही दिलेला आहे आणि सोबतच प्रशासनाने जर फ्युचरमध्ये येणारा पाऊस, आता सध्याला घाटमाथ्यावर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तर पुढच्या काळामध्ये पडणारा पाऊस याच्यावर आम्ही नियंत्रण ठेवून आहोत आणि त्याच्यानंतर जर काही नागरिकांना गरज पडली तर त्यानुसार आम्ही त्यांना स्थलांतरित करणे आणि त्याच्यासाठी आवश्यक सोयीसुविधा याची उपलब्धतेची खात्री काल सर्व विभाग प्रमुखाची बैठक घेऊन त्याची खात्री केलेली आहे आणि पूर परिस्थिती जर उद्भवल्यास हे प्रशासन त्यासाठी पूर्णतः तयार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.